नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे काही आपण चॅनल मोनेटाईज करण्यासाठी आपल्या बटनची गरज असते किंवा 4000 वॉच टाइम लागतो आणि 1000 सबस्क्राईब लागतात. तर मित्रांनो, आपलं 4000 वॉच टाइम पूर्ण झालेला आहे. आपण 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहेत. आज आपल्याला मॉनिटायझर करा म्हणून त्यांचा मेल आला युट्यूबवाल्यांचा. आपला बटन सुद्धा त्यांनी दिले. तर मित्रांनो, इथपर्यंत मी आजपर्यंत प्रवास केला म्हणजे ते तुमच्या म्हणजे तुमचं सगळं कार्य ह्यात तुमचा मोठा वाटा आहे मित्रांनो. कारण की तुम्ही जर मला प्रतिसाद दिला नसता, तुम्ही माझे व्हिडिओ बघितले नसते किंवा तुम्ही शेअर केले नसते तर आज आपण जिथं पोहोचलो इथपर्यंत पोहोचलो नसतो. कारण की आता मोनिटाईज करायच्या वेळेस आपल्या भाषेत, ग्रामीण भाषेत जर बोलायचं म्हणलं तर, कारण की सगळ्यांना समजलं पाहिजे. आपण जे बनवतो ते शेतकऱ्यांसाठी बनवतो. प्रत्येक शेतकरी आपला म्हणजे असं नसतं की प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी भाषा असते. त्याच्यामुळे आपण एकदम गावातल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, आपलं आता इथून पुढं मोनिटाईज केल्यानंतर आपण पास होईल किंवा नापास होईल. कारण की मोनिटाईज झाला म्हणजे आपलं सगळं सारं काही झालं असं नसतं. आता ह्याच्या पुढं पण आणि 2-3 स्टेप आहेत मित्रांनो. परंतु आता ते स्टेप आता ते कसे काय करायचे ते आता आपण करूच. ते माझ्यावर सोडून द्या. कारण की आता ती जर स्टेप करत असताना चुकी झाली तर ती माझी चुकी. परंतु जिथपर्यंत आपल्याला मेन म्हणजे जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत तुम्ही मला पोहोचवलेले, चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी तुमचा आणि पहिल्यांदा पण म्हणून आता सुद्धा मित्रांनो तुमच्या मनापासून मी आभारी. असाच प्रतिसाद आपल्या प्रत्येक व्हिडिओला द्या. आपण जे काही शेतीविषयक माहिती टाकत असतो ते एकदम खरी टाकत असतो आणि प्रत्येक बाजारभावामध्ये कशा प्रकारे बाजारभावाचा चढ उतार झालेला आहे किंवा जे काही आपलं बाजार वाढणार आहे किंवा कमी होणार आहे हे आपण व्यापाऱ्यांशी बोलूनच आपण प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो. जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. जे काय आजपर्यंतची म्हणजे आजपर्यंत इथं आलोय ते आता कसं काय शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे झालं तर आता काय सांगू शकत नाही. कारण की आनंद पण झालेला आहे. दुसऱ्या गोष्टीतून पण असं पण वाटतं की आता इथून पुढची स्टेप आता पूर्ण करता येईल का. कारण की इथून पुढची स्टेप म्हणजे मित्रांनो पूर्णपणे इंग्लिशमध्ये असते आणि पूर्णपणे म्हणजे आता जे काय व्ह्यू भेटवायचे असतात किंवा जे काय आपल्याला डॉलर तयार करायचे असतात आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे मी सुरुवातीला पण सांगितलं की आपल्या भाषेत, आता पण समजा आपल्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर जे काय आपण डिपॉझिट भरत असतो, आपण जे आपल्या एखादं दुकान ओपन करायचं असतं त्याचे डिपॉझिट भरत असतो, मग महिना आपण हप्ता घेत असतो. तशा प्रकारे मित्रांनो आता जे काय आता आपलं पुढली वाटचाल आहे त्यासाठी आता आपल्याला डिपॉझिट भरायला लागतं. त्यांना जे काय $100 असेल किंवा डिपॉझिट भरायला लागतं म्हणजे तिथे जाऊन आपण पेमेंट करायचं असं नसतं. आपण व्हिडिओ तयार करायचा, ते आपल्याला व्ह्यू आल्यानंतर किंवा जेवढे आपल्याला व्ह्यू येते ना, जेवढा आपला वॉच टाईम होईल त्याच्यातूनच आपल्याला ते डॉलर तयार होत असतात. ते $100 लिमिट असतं, त्यासाठी $10 लिमिट असतं. परंतु जे काय आपलं पेमेंट येण्यासाठी जे काय लागत असतं किंवा पुढले जे स्टेप असते ॲक्सेस अकाउंट बनवण्यासाठी तर त्यासाठी $100 तयार करायला लागतात. परंतु त्याच्या अगोदर जर म्हणायचं झालं तर ते एक $10 तयार करावे लागतात. जर $10 तयार झाले तरच पुढली स्टेप पण होत असते. सध्या मित्रांनो आता ते कसं काय करायचं ते आपलं, परंतु आजपर्यंत जसं तुम्ही मला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद इथून पुढल्याही व्हिडिओमध्ये द्या. जेवढी होत होईल, जेवढी माझ्याच्यानं जेवढी शक्य होईल तेवढी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जरी तुम्हाला कुठली माहिती हवी असेल, कुठल्या पिकाची माहिती असेल मित्रांनो, तरी आपल्याला कमेंटमध्ये विचारत जावा. त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा त्याच्याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.